नाशिककरांनो, शहरातील रस्ते मोकळे करण्याची मोहीम आता वेगात आली आहे। महानगरपालिकेने आज सारडा सर्कल, साक्षी हॉटेल ते चौक मंडई आणि वाकडी बारू परिसरात धडाकेबाज कारवाई केली आहे। जेसीबी चालले, अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त झाली आणि परिसरात खळबळ उडाली। सध्या नाशिकच्या सारडा सर्कल परिसरात सकाळपासूनच नाशिक महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव पथके इथे दाखल झाली आहे। जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरची अनधिकृत गाडी, शेड, पायऱ्या सगळं हटवलं जात आहे। महानगरपालिकेने कालच नोटीस बजावून अतिक्रमणधारकांना स्वतःहून बांधकाम काढण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानंतर काहींनी रात्री उशिरापर्यंत स्वतःचे बांधकाम पाडले, पण आदेश न मानणाऱ्यांवर आज थेट कारवाईचा बडगा उभारण्यात आलाय। साक्षी हॉटेल ते चौक मंडई आणि वाकडी बारव परिसरात हीच परिस्थिती आहे। अनेक वर्षांपासून मुख्य रस्त्यावर आलेली अतिक्रमणे आज जमीनदोस्त झाली आहे। या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये भीतीचं वातावरण आहे, पण दुसरीकडे नागरिकांना दिलासा मिळाला। महानगरपालिकेचा दावा आहे की मुख्य रस्त्यावरील अडथळे दूर झाल्याने वाहतूक कोंडी कमी होईल। ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचं पालिकेकडून सांगण्यात येत आहे। नाशिक महानगरपालिका हद्दीतील सर्वे क्रमांक 3800 या ठिकाणची अतिक्रमण निष्कासनाची मोहीम आज नाशिक महापालिकेमार्फत राबवली जात आहे। नाशिक महापालिका आयुक्त माननीय मनीषा खत्री मॅडम यांच्या आदेशान्वये आजची कारवाई राबवण्यात येत आहे आणि या ठिकाणी मी जवळपास 30 ते 40 जे अनधिकृत बांधकामं आहेत ते निष्कासित करण्यात आलेले आहे। तसेच पुढील कारवाई मनपा हद्दीतील सर्वे क्रमांक 532 येथे देखील राबवली जाणार आहे। तसेच नाशिक महापालिकेच्या वतीने असे आवाहन करण्यात येत आहे की ज्याही ठिकाणी अनधिकृत बांधकाम अतिक्रमण करण्यात आले आहे नागरिकांनी स्वतःहून काढण्यात यावे। कॅमेरामॅन SG मणियार, समाचार टुडे, नाशिक। नाशिकच्या या कारवाईबद्दल तुमचं काय मत आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा। अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा समाचार टुडे नाशिक।